तर भोमरे कुटुंबियांच्या चालकानं एबीपी माझाकडे आपली बाजू मांडली आहे। माझे वडील आणि सलारचंग कुटुंबियांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी जमिनीचा हिबानामा केला असा दावा भोमरेंचा कारचालक जावेद रसूल शेख याने केला। संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद आपल्या सोबत आहेत आणि हे जावेद आहेत ज्यांना छत्रपती संभाजीनगरच्या मोक्याची म्हणजे जालना रोड पासून अगदी जवळ असलेली मोक्याची 3 एकर जमीन नवाबानं हिबानामा करून दिलेली आहे, बरोबर आहे? हो बरोबर। प्रश्न असा आहे सगळ्यांना की तुम्ही कोण आहात की तुम्हालाच एवढी कोट्यवधी रुपयांची जमीन हिबानामा म्हणून माझे वडील आणि नवाब साहेब यांचे खूप जुने संबंध आहे, 15-20 वर्षाचे संबंध आहे। इथं जे आले ते त्यांना मदत करणे, कागदी पत्री काढायला, माझे वडिलांचे त्यांचे बहुत फॅमिली कुटुंब संबंध आहे, त्याच्यामुळं वडील तर नाही आहे पण त्यांनी माझ्या नावावर हिबानामा। ठीक आहे, तुमचे संबंध आहेत, परंतु संबंधात एवढी कोट्यवधीची जमीन कोण कशाला देईल हो? तर प्रश्न असा आहे, कोट्यवधी ती त्यांना काय, फॅमिली मॅटर, एकदम फॅमिली जवळचे संबंध आहे। आता ते तुमच्या दृष्टीनं कोट्यवधीची असली कशाची असली, आता ते प्रेमापोटी दिली त्यांनी। बरं, मला आणखीन एक असा प्रश्न आहे की तुमच्यावर आक्षेप आहे की संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांनी तुमच्या नावावरती ही घेतली हिबानामा करू। त्यांचा खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो, त्यांचा ह्या जमिनीशी माझ्याशी तीळ मात्र काही संबंध नाही। बरं, तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने बोलावलं होतं का? त्यांनी तुम्हाला काय विचारलं? काय विचारलं नाही, कशामुळे दिली, काय दिली, मी दिली त्यांना हिबानामा, ते डॉक्युमेंट्स। हे होते जावेद आणि त्यांचं असं म्हणणं आहे की संदीपान भुमरे, विलास भुमरे यांचा कुठलाही या प्रकरणाशी संबंध नाही आणि त्यांना नवाबानी ही हिबानामा करून दिलेली जमीन आहे आणि वडिलोपार्जित त्यांचे संबंध आहेत आणि त्यामुळे त्यांना हा हिबानामा मिळालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आता आर्थिक गुन्हे शाखा देखील चौकशी करत आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।